आनंद सरांना डिसअपॉइंट केलं माझ्या घरच्यांना सेफ ठेवण्यासाठी, आणि याचा फटका मलाच बसला ना हो. नोकरीशिवाय घर कसं चालू हो मॅम मी आता? हे घे. आणि ऐक, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. तुझी नोकरी वगैरे काही जाणार नाहीये. अंशुमन सर सुद्धा असणार आहेत तिथे. मला इकडे आण आणि तिकडे विहीर असं झालंय हो. हे बघ श्वेता, तुला थोडं स्ट्रॉंग व्हायला लागणार आहे आणि तुझी नोकरी वाचवण्यासाठी तुला पावलं उचलावी लागणार आहे. म्हणजे तू जर आम्हाला मदत नाही केलीस तर आम्ही काहीच नाही करू शकणार. तुझी नोकरी वाचली पाहिजे आणि तुला अंशुमनचा त्रास व्हायला नको ह्यासाठी तुला स्ट्रॉंगली उभं राहावं लागणार आहे. आम्ही बरोबर असू शकतो पण तुझी बाजू आम्ही नाही मांडू शकत. सो तुला समर राजवाड्यांशी स्वतःहून जाऊन बोलावं लागणार आहे. आपल्याला ठोस पुरावे लागणार आहेत. आणि अगं ते वाईट माणूस नाही आहेत. त्यांचं प्रेम आहे त्यांच्या फॅमिलीवर, पण ते घेतील समजून. तुला मान्य आहे ना तुला? समर वाईट नाहीये. नशीब हे बघ, आत्ता ना त्याच्या डोळ्यावर त्यांनी पट्टी बांधली, गांधारीने बांधली होती ना तशी. त्याला त्याच्या भावाच्या प्रेमापुढे दुसरं काहीही दिसत नाहीये. त्याचा खरा चेहरा त्याला आत्ता दिसत नाहीये. म्हणूनच तो जर आपल्याला दाखवायचा असेल तर एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार की नाही? हे बघ, आता तुमच्या समर सरांना खरं कळलं तर त्यांना त्रास होणारच आहे. धक्का बसेल, कदाचित ते रागवतील. सुरुवातीला मान्यही करणार नाहीत, पण म्हणून आपण प्रयत्न केला नाही असं नाही होता कामा. सत्य नेहमीच कटू असतं ना, त्यामुळे ते इझिली ऍक्सेप्ट होऊन जाईल असं तर होणारच नाहीये. पण कसं असतं ना, कुठलाही सेन्सिबल माणूस जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत असा पटकन विश्वास नाही ठेवू शकत ना. आणि इथे हा विषय नाजूक आहे, त्यांच्या भावाबद्दलच चालू आहे ना सगळं. त्यामुळे तुला खूप ठामपणे तुझी बाजू मांडावी लागणार.